नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीचा विषय आहे भाषा म्हणजेच मराठी हा विषय आहे. तर या विषयाचा संकलित मूल्यमापन परीक्षा क्रमांक 1 म्हणजेच तुमची 6माही परीक्षा जी आहे या परीक्षेसाठीचा पेपर कशा प्रकारचा असणार आहे, एकूण किती मार्क्सचा पेपर असणार आहे, त्या परीक्षेसाठी तुम्हाला कोणते कोणते चॅप्टर असणार आहेत, कशा प्रकारे प्रश्न आणि त्याच्याशी रिलेटेड कसे मार्किंग डिस्ट्रीब्युशन असणार आहे, हे सगळं म्हणजे सगळं अगदी पूर्णपणे व्यवस्थित आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजेच इयत्ता 5वीचे इतर विषयाचे सुद्धा पेपर्स जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वी विषय आहे मराठी. तर या मराठी विषयाचे जे काही स्वाध्यायाचे व्हिडिओ आहेत हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय सुद्धा बघू शकता. तर चला पेपरला आपण सुरुवात करत आहोत. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मराठी या विषयाचा कॉन्फिडन्स येणार आहे. तुम्हाला सगळ्या प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात याबद्दलची अधिक माहिती असणार आहे. तर बघा, संकलित मूल्यमापन 1 म्हणजेच तुमची 6माही परीक्षा जी आता खूपच जवळ आलेली आहे. तर ही परीक्षा असणार आहे एकूण 40 मार्क्सची. तर या ठिकाणी तुमचं जे काही नाव असेल तो, तुमचा हजेरी क्रमांक, इथे दिनांक आणि इथे तुमचे शाळेचे नाव भरायचे आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा हा तुमचा पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. विद्यार्थ्यांनो, हा जो पेपर मी घेत आहे हा तुमचा सराव पेपर, तुमचा परीक्षेचा सराव व्हावा यासाठी घेत आहे. तर चला यातला पहिला प्रश्न बघूया. प्रश्न पहिला मधील रिकाम्या जागा भरा. आणि हा जो प्रश्न आहे हा आहे 5 मार्कांसाठी. ठीक आहे, तर यातला हा पहिला प्रश्न, तुकडोजी महाराज यांनी हा ग्रंथ लिहिला. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा जो धडा आहे या धड्यावरचा हा प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी रिकामी जागा येणार, तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर दुसरा प्रश्न, बैलाच्या कपाळावर बांधली आहे. तर इथे काय येणार, बैलाच्या कपाळावर बाशिंग बांधली आहे. सन एक दिन यामधले हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर आता तिसरा प्रश्न, कविता राऊत या धावपट्टूला आदर्श मानते. तर हा जर धडा तुम्ही व्यवस्थित वाचला असेल किंवा यावरचा स्वाध्याय व्यवस्थित सोडवला असेल तर याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळणार आहे. कविता राऊत, पी.टी. उषा, उत्तर असणार आहे पी.टी. उषा या धावपट्टूला आदर्श मानते. त्यानंतर चौथा बघा, माहेर कवितेत या नदीचा उल्लेख केलेला आहे. तर माहेर ही जी कविता आहे या कवितेच्या अगदी सुरुवातीलाच या नदीचा उल्लेख केलेला आहे आणि ती म्हणजे तापी नदी. माहेर कवितेत तापी या नदीचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न, हिरवे राघू आभाळात उडत आहेत. तर हा जो प्रश्न आहे रंग जादूच्या पेटीतले यामधला आहे. तर इथे काय येणार, हिरवे राघू निळ्या आभाळात, इथे शब्द येणार निळ्या आभाळात उडत आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, हा जो 5 मार्काचा प्रश्न होता रिकाम्या जागा भरा, हा अगदी मस्त व्यवस्थित आपण कंप्लीट केलेला आहे. तर इथे तुम्हाला फुल 5 मार्क्स मिळालेले आहेत. चालेल, तर चला दुसरा प्रश्न, आता पहिलाच प्रश्न आहे त्यातला ब, तो म्हणजे जोड्या लावा. तर आता फक्त धडे वाचलेले आहेत किंवा कविता व्यवस्थित प्रिपेअर केलेल्या आहेत असं करायचं नाही. तर या ठिकाणी एक वेगळा हटके प्रश्न विचारलेला आहे, जोड्या लावा, जो की 5 गुणांसाठी आहे. आणि इथे मात्र तुम्हाला धडे आणि कवितांची नावं दिलेली आहेत आणि त्याचे जे कोणी लेखक आहेत किंवा जे कोणी कवी आहेत यांची इकडे नावं दिलेली आहेत. त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर चला, पहिल्यांदा आहे जनाई. तर याचे जे लेखक आहेत ते आहेत शंकर पाटील, मग इथं येणार ड. त्यानंतर सण एक दिन यासाठी येणार अ यशवंत.
तिसरा आहे कठीण समय येता. या धड्याचे जे लेखक आहेत ते आहेत मनोहर भोसले, मग इथं येणार ई. त्यानंतर माहेर जी कविता आहे याच्यासाठी जी कवी आहेत ते आहेत सदाशिव माळी. आणि पाचवा रंग जादूचे पेटीतले याच्यासाठी आहे क पद्मिनी बिनीवाले. तर बघा अशा पद्धतीने आपण या जोड्या लावलेल्या आहेत. ठीक आहे, चला विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला प्रश्न दुसरा आणि त्यामधील प्रश्न अ. एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यासाठी आहे 5 मार्क्स. आणि त्यातला पहिला, माळीण गावात साधारणतः किती कुटुंब राहत होती. तर माळीण गाव या धड्यावरचा जो स्वाध्याय आहे हा सुद्धा आपण बघितलेला आहे. तर याचं या प्रश्नाचं उत्तर काय येणार इथे, माळीण गावात साधारणतः 40 ते 50 कुटुंबे राहत होती. तर चला मी इथं उत्तर ते लिहिते. ठीक आहे, हे अशा पद्धतीने मी त्याचं उत्तर लिहिलं आहे. उत्तर बघा मी पूर्ण वाक्यात लिहिलेलं आहे. फक्त 40-50 कुटुंबे राहत होती असं अर्धवट लिहिलेलं नाही, तर उत्तर पूर्ण वाक्यात लिहिलेलं आहे. दुसरा प्रश्न, बाईंना पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय. तर बाईंना पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला असे आहे. ठीक आहे, हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तिसरा प्रश्न बघा, जनाई का घाबरून गेली. आणि याचं उत्तर आहे, वावरात 4 वाव साप अंगावर धावून आल्यामुळे जनाई घाबरून गेली. उत्तर लिहिते मी इथे. ओके, तर आपलं उत्तर लिहून झालं आहे. वावरात 4 वाव लांब साप अंगावर धावून आल्यामुळे जनाई घाबरून गेली. आता त्यानंतरचा चौथा प्रश्न बघा, जादूच्या पेटीतील रंग कशाचे आहेत. उत्तर बघा काय आहे, जादूच्या पेटीतील रंग इंद्रधनुचे आहेत. त्यानंतर पाचवा प्रश्न, बैलाच्या गळ्यात काय आहे. आणि विद्यार्थ्यांनो उत्तर आहे, बैलाच्या गळ्यात घुंगराच्या माळा आहेत. तर चला हा जो दुसरा प्रश्न होता यातील अ प्रश्न की एका वाक्यात उत्तरे लिहा यासाठी होते 5 मार्क्स. तर हाही प्रश्न आपण सोडवलेला आहे. त्यानंतर आता यातील ब प्रश्न, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. मात्र या प्रश्नासाठी आहेत एकूण 8 गुण. म्हणजेच जर याच्यामध्ये 4 प्रश्न असले तर प्रत्येक प्रश्नासाठी असणार आहेत 2-2 मार्क्स. चला विद्यार्थ्यांनो, यातला प्रश्न अ, चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा का म्हणत. ओके, तर हा आहे आपला प्रश्न. चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा का म्हणत. आणि याचं उत्तर बघा, तुकडोजी महाराज हिंदी, उर्दू आणि मराठी भाषेतील स्वतःचीच कवने खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. ऐकणारे तल्लीन होऊन तासनतास डोलत असत. त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणत असत किंवा लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले. आता दुसरा प्रश्न, सण एक दिन असे कवी का म्हणतात. तर आपला प्रश्न वरती आहे, सण एक दिन असे कवी का म्हणतात. आणि उत्तर बघा, वर्षभर राबणाऱ्या बैलाचे फक्त वर्षातून 1 दिवस बैलपोळ्याच्या दिवशी कौतुक केले जाते. बाकी वर्षांचे इतर दिवस चाबकाचे फटके सोसत धण्यासाठी राबावे लागते. त्यांना ओजी वहावी लागतात. म्हणून सण एक दिन असे कवी म्हणतात. तर हे आहे या प्रश्नाचं उत्तर. आता तिसरा प्रश्न पुढे बघा, वाघ वाघिणीच्या ठसा मध्ये काय फरक असतो. तर अरण्यलिपी या धड्यामध्ये आपण हा प्रश्न, या धड्यातला हा प्रश्न आहे. तर चला बघूया त्याचं उत्तर. ओके, हा आपला प्रश्न. तर याचं उत्तर बघा, वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात, बरोबर, परंतु
त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो. वाघाचा मागचा पंजा म्हणजे मागचे जे 2 पाय आहेत ते मागचा पंजा चौकोनी असतो. त्याची लांबी रुंदी सारखी असते. परंतु वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा हा आयताकृती असतो. रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते. हा वाघ आणि वाघिणीच्या ठशांमध्ये फरक आहे. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर चौथा प्रश्न बघा. कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? तर चला याचं उत्तर मी इथं लिहिते. तर चला आपलं उत्तर तयार आहे. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी ओळखले. आणि विद्यार्थ्यांनो आपले 2 प्रश्न पूर्ण झाले आहेत. प्रश्न तिसरा अ आहे, समानार्थी शब्द लिहा कोणतेही 2. त्यांनी 3 विचारलेले आहेत, कोणतेही 2 लिहायचे आहेत. प्रत्येकासाठी 1-1 मार्क्स, एकूण 2 गुण आहेत. समय म्हणजेच वेळ, वेल म्हणजेच लता किंवा लतिका, आभाळ म्हणजेच आकाश, गगन. ओके. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, त्यामध्ये सुद्धा कोणतेही 2 सांगितलेले आहेत. यासाठी सुद्धा 2 मार्क्स आहेत. प्रकाश, प्रकाशसाठी विरुद्धार्थी शब्द आहे अंधार. डावा साठी विरुद्धार्थी शब्द आहे उजवा. माहेर साठी विरुद्धार्थी शब्द आहे सासर. तर चला हाही प्रश्न पूर्ण झाला. आता पुढे आहे क. पुढील वाक्यातील नामे ओळखून लिहा आणि यासाठी आहेत 2 मार्क्स. बघा काय दिलेलं आहे. रमेशने रथाला घोडा जुंपला होता. तर यातले नाम काय काय आहेत बघा. इथं मी उत्तरामध्ये नाम रमेश, त्यानंतर येणार रथ आणि घोडा. ही झाली या वाक्यातील नामे. त्यानंतर ड प्रश्न. पुढील वाक्यातील सर्व नामे ओळखून लिहा. यासाठी सुद्धा 2 मार्क्स आहेत. तर त्यामध्ये तो म्हणाला मी आणि सुधीर शाळेत जाऊ. तर यामध्ये तो हे आहे सर्वनाम. ठीक आहे. चला आता ई. वाक्यप्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा आणि यासाठी आहेत एकूण 4 मार्क्स. वाक्यप्रचार बघा. गुजराण करणे, तल्लीन होणे, ताव मारणे, सार्थकी लावणे. इथे अर्थ दिलेले आहेत खूप खाणे, पोट भरणे, धन्यता पावणे आणि गुंग होणे. तर आता इथे बघा. 1 गुजराण करणे साठी असणार आहे पोट भरणे म्हणजेच इथे येणार ब. तल्लीन होणे म्हणजेच गुंग होणे इथं असणार ड. ताव मारणे म्हणजेच खूप खाणे अ. आणि सार्थकी लावणे म्हणजेच धन्यता पावणे आणि इथे येणार क. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. आता आलेला आहे प्रश्न चौथा. एका विषयावर निबंध लिहा आणि यासाठी आहेत 5 गुण. जवळजवळ तुम्हाला 8 ते 10 वाक्य यासाठी लिहिली पाहिजेत. तर त्यासाठी विषय दिलेले आहेत. माझा आवडता पक्षी किंवा प्राणी, माझा आवडता सण, माझी आई आणि माझी शाळा. तर यातला तुमचा जो आवडता विषय आहे त्याच्यावरती तुम्ही निबंध लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल, फॉर रेफरन्ससाठी तुम्हाला सांगते मी इथे लिहिते माझा आवडता पक्षी. तर चला माझा आवडता पक्षी हा जर तुम्ही विषय घेतलाच तर त्याच्यावरती काय काय लिहावं लागणार बघा. तुमचा आवडता, मी असं लिहिणार माझा आवडता पक्षी मोर हा आहे. मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो. त्यानंतर मोराचा आकार डौलदार असतो, त्याचा रंग हा निळसर असतो, तसेच मोराला वरती तुरा असतो, मोर पिसे असतात. त्यानंतर पाऊस आल्यानंतर मोर हा आनंदाने नाचतो
थुई थुई नाचतो. त्यानंतर मोराला त्याचे वजन जास्त असल्यामुळे जास्त उंचावरती उडता येत नाही. त्यानंतर पुढे आपण लिहू शकतो मोराची जी मोर या पक्षाची जी मादी असते या मादीला लांडोर असे म्हणतात. त्यानंतर मोराचं खाद्य किडे, साप, सरडे किंवा झाडाची पाने हे मोराचं खाद्य आहे. तर मोर हा पक्षी आवाज कसा करतो? मिहू मिहू असा तो आवाज करतो. तर अशा पद्धतीने एक 8 ते 10 वाक्य तुम्ही लिहायची आहे. मी थोडक्यात तुम्हाला माझा आवडता पक्षी मोर या विषयावरची ही वाक्य सांगितलेली आहेत. तुम्हाला तुमचा जो आवडता यातला विषय आहे याच्याविषयी तुम्ही ती वाक्य लिहू शकता. तर चला विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा मराठीचा पेपर संपलेला आहे. हा होता सराव पेपर. तुम्हाला हा पेपर कसा वाटला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.